कुंडली करदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आजचा विषय आहे गती अधोगती. गती म्हणजे प्रगती, चांगलं गती, आणि अधोगती म्हणजे परागती किंवा अधःपात. तर चांगल्या गतीला पोचायचं का वाईट गतीला पोचायचं हे माणसाच्या हातात आहे. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. पुण्याची थोडक्यात ते व्याख्या करतात तुकाराम. दुसऱ्यावर उपकार न करणं हे पुण्य आहे. किती तीर्थयात्रा करणे, गंध लावणे, एकादशी करणे ते पुण्य नाही. पुण्य म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं हे पुण्य आहे. आणि दुसऱ्या परपीडा, दुसऱ्याला त्रास करणं, त्रास देणं, दुःख देणं याला पाप म्हणतात. अनेक नाही जोडा दुजायासी. आणि दुसरं ह्याला काहीही कारण नाही, अनेक काही करायची गरज नाही. पुण्य करा, परोपकार करा, मग पुण्य झालं. परपीडा करा, पाप झालं. आपाप हे होऊन जाते. सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, अनिक हे वर्म नाही दुजे. सत्याने वागलं तर त्याला धर्म म्हणायचं. उगीच आम्ही धर्माने वागतो 100 लबाड्या करतो, काय उपयोग त्याचा. असत्य ते कर्म, जे असत्य हे जे आहे हे कर्म आहे, वाईट हे काम आहे. अनिक ते वर्म नाही दुजे. आणि ह्याच्याशिवाय वर्म, ह्याच्याशिवाय किल्ली, वर्म ज्याला म्हणतो, दुसरं काहीही याच्याशिवाय वर्म नाही. गती तेची मुखी नामाचे स्मरण. गती म्हणजे आपल्याला चांगली गती प्राप्त व्हायची झाली तर आपण मुखातून नामस्मरण करावं, देवाच्या नावाचं नामस्मरण करावं. आणि अधोगती जाण विनमुखता. अधोगती कशाला म्हणायचं? ते देवाचं नाम घ्यायचं नाही, देवाचं नामस्मरण करायचं नाही, त्याच्यापासून विनमुख राहायचं, दूर राहायचं, याला अधोगती म्हणायचं. संतांचा संग तोची स्वर्गवास, नरकतो उदास अनर्गळा. संतांची संगती केली तर त्याला स्वर्गवास म्हणायचं. आणि नरकतो उदास अनर्गळा. अनर्गळा म्हणजे स्वच्छंदी वागायचं, कसंही वागायचं मूर्खासारखं, आपल्या मनाला येईल तसं, तर त्याला नरकवास म्हणायचं. स्वर्गवास म्हणजे संतांची संगत करणे हा स्वर्गवास. तुका म्हणे उघडे आहे हित घात, जयाचे उचित करा तैसे. तुकाराम म्हणतात हे उघड आहे, हित कोणतं आणि घात करणारा कोणता, आपला हे उघड आहे. जयाचे उचित करा तैसे. तुम्हाला ज्याला जे योग्य, उचित म्हणजे योग्य असेल तसं करा. ह्यात घात करा. घातक आपल्याला गोष्टी कोणत्या आहेत, आपल्या हितकर गोष्टी कोणत्या आहेत, हे मी सगळं सांगितलं आहे. तर तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते करा. आता पुढे म्हटलंय गरजवंत. अग्नी हा पाचारी कोणासी साक्षेपे, हिवे तोची तापे जाऊन या. अग्नी म्हणजे जाळ केला, चूल पेटवली, धग केला, तर तो चूल किंवा ते धग म्हणत नाही, अग्नी म्हणत नाही या 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 माझ्याजवळ येऊन बसा वगैरे. ज्याला थंड असती तो जाऊन तिथं गप बसतोस. हिवे म्हणजे ज्याला थंड असती तो तिथं ताप म्हणजे अंग आपलं शेकायला जाऊन बसतोय, तो जातो त्या ठिकाणी. उदक म्हणे काय या हो मद प्यावे, तृषित तो धावे सेवावया. पाणी काय म्हणत नाही मला प्या लवकर म्हणून. ज्याला ताण लागती तो जाऊन ते प्यायसाठी धावत पडत जातोय तिथं. काय वस्त्र म्हणे यावो मद नेसा, आपली स्वेच्छा.
सो इच्छा जग ओढी. वस्त्र म्हणत नाही की मला तुम्ही अंगावर गुंडाळून घ्या. तर ज्याला जी इच्छा होईल त्याप्रमाणे ती वस्त्र धारण करत असतो माणूस. तुक्या स्वामी म्हणे काय मज स्मरा, आपुल्या उद्धारा लागून या. तुकाराम काय म्हणत नाही की आपल्या देवाचं हे स्मरण करा. तू आपल्या म्हणजे देवाचं स्मरण करा असं तुकाराम म्हणत नाही. तर तुम्हाला जर गरज असली तर तुम्ही ते करा असं तुकारामाचं म्हणणं आहे. तुमच्या उद्धारासाठी तुकाराम असं म्हणत नाही की देवाचं स्मरण करा, माझं स्मरण करा. तर तुकाराम महाराज म्हणतात, माझा स्वामी पांडुरंग आहे, तो काय आपले नामस्मरण करा करून व तुमचा उद्धार करून घ्या म्हणून म्हणत नसतो. लोकांना आपल्या उद्धारासाठी देवाचे नामस्मरण, लोकच आपल्या उद्धारासाठी देवाचे नामस्मरण करीत असतात. आता ग्रामगौरव म्हटले. ग्रामगौरव म्हणजे चांगलं, एखादं गाव चांगलं आहे कसं किंवा वाईट आहे कसं ओळखायचं. एखाद्या गावाचा गौरवास्पद एखादं गाव आहे कसं समजायचं. ते तुकारामाने ह्या अभंगामध्ये गौरव ज्या गावाचा करता येईल असं गाव सांगितले. धन्य तो ग्राम जेथे हरिदास, धन्य तोची वास भाग्य तया. ज्या गावात भक्त लोक राहतात, भगवत भक्त लोक राहतात, तो गाव धन्य आहे. धन्य तो ग्राम जेथे हरिदास, देवाचे हरिदास जेथे राहतात आणि हरिदासांचा जेथे वास असतो ते गाव धन्य आहे. ते गाव गौरवाला पात्र आहे. ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी, धन्य त्या नरनारी चतुर्भुज. त्या घरामध्ये, त्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये ब्रह्मज्ञान घरोघरी ब्रह्मज्ञान असतं. आणि सत्य, धन्य त्या नरनारी चतुर्भुज. आणि त्यातली त्या गावातली नर नारी पुरुष स्त्री ह्या सगळे चतुर्भुज, देवासारखे 4 भुजाचे आहेत, ते देव आहेत असं समजावं. नाही पापा रिघ काळाचे जीवन. त्या गावामध्ये पापाला शिरकाव करता येत नाही. काळाचं जीवन जे आहे ते पाप, ते त्या गावात शिरत नाही. हरिनाम कीर्तन घरोघरी. त्या गावामध्ये हरिनामाचं कीर्तन घरोघरी चालत असतं. तुका म्हणे तीही तारिले सकाळा, आपल्या कोटी कुळासहित. तुकाराम म्हणते तीही म्हणजे त्या अशा लोकांनी, त्या गावातल्या लोकांनी सर्वांचा तारून नेलेला आहे. कोणाला तारून आहे? आपली जी कोटी कुळं, आपल्या जे पूर्वज कोटीने जे आपले जे कोण पूर्वज आहेत त्या सगळ्यांचा उद्धार त्यांनी केलेला आहे. तर त्या सगळ्यांचं त्यांनी संसार सागरातून तरुण नेलेलं आहे. पूर्वजांचाही उद्धार त्यांनी केलेला आहे. आता पुढचा विषय आहे गुरु. गुरु जो आहे, देखो वेखी करती गुरु, नाही ठाऊ का विचारू. एकाच्या पाहून दुसरा माणूस गुरु करतो, पण गुरु कोणाला करावं, गुरुची लक्षणे काय, गुरु कशासाठी करायचा, यातले काहीच या लोकांना माहीत नसते. ते गुरु एकाने केला म्हणून दुसरं मी गुरु करतो. वर्मतेनपणे ठाई, पांडुरंगा वेड काही. पांडुरंगाखेरीज गुरुच आणि गुरुभक्ती कोणालाही समजून येत नाही. शिको कळा शिको येती, प्रेम नाही कोणा हाती. वेगवेगळ्या कला कुसरी वगैरे शिकता येते, पण भक्ती प्रेम काय कोणाच्या हातात नसत आहे. तर गुरुच्या हातात ते काय, गुरु सगळ्या कला शिकवतोय, पण भक्ती प्रेम जे आहे ते कोण शिकवणार. ते का ते पांडुरंगाशिवाय कोणाला प्राप्त होणार नाही.
तुका म्हणे सार भक्ती नेण ती गौहार. तुकाराम महाराज म्हणतात, हे मूर्ख लोक जे आहेत, भक्ती हे सार आहे, पण हे समजत नाही त्यांना. नेणती गौहार, अडाणी लोक आहेत, हे मूर्ख लोक आहे, त्यांना भक्ती हे सार आहे हे कळत नाही. आता पुढं दुसरा अभंग आहे. न म्हणावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतरे ते. गुरु असला तरी देव मोठा आहे. देवाचा जर त्रुटी अंतर पडत असेल, देवाच्या प्राप्तीमध्ये जर गुरु आडवा येत असेल, तर त्या गुरुला मानायचं नाही. न म्हणावे तैसे गुरुचं वचन ऐकायचं नाही. आडाला म्हणून भूण फोडियला डोळा, गुरु रे अंधळा शुक्र केला. ही पुराणात एक कथा आहे, पुराणामध्ये, की बळीराज जो वामन जो आहे, 5वा अवतार देवाच्या 5व्या अवतारामध्ये वामन अवतार म्हणतात त्याला. तर त्या वामनानं बळीराजा जो आहे, बळीराजा हा दानशूर होता. जो बागायला जाईल त्याला द्यायचं. बळीराजा हा शेतकऱ्याचं प्रतीक आहे बळी. तर तो वामन जो आहे, ह्या गाडायचं होतं या बळीला. त्याला बळी एवढा मोठा होऊ द्यायचं नाही कुणाला, असा त्या वामनाचा मनामध्ये जे द्वेष होता, त्याच्याबद्दलचा राग होता. मग वामन बळीच्या दारात आला आणि बळीकडे भिक्षा मागितली. तर बळी उदार होता, मी दिली म्हणला भिक्षा. काय करायचं तर म्हणलं 3 पावलं तुम्ही भूमी मला दान द्यायची. बळीने मागितले, बळीकडे वामनानं 3 पावलं भूमी मागितली दान. मग त्याने सांगितलं, पहिला पाय त्याला पृथ्वीवर ठेवला. बळीचं राज्य पृथ्वीचं राज्य होतं, पृथ्वी सगळी व्यापली पहिल्या. दुसरा पाय ठेवला, त्यानं सगळं आकाश व्यापून टाकलं. आता तिसरा पाय कुठं ठेवू सांग म्हणून सांगितलं. मग बळीनं काय सांगितलं, डोकं पुढे केलं, माझ्या डोक्यावर ठेवलं. म्हणते ह्या वामनानं, देवानं त्याला पाताळात काढून ठेवलं. त्याला म्हणायचं देव, ह्याला म्हणायचं तू माणूस. कसं आहे तर बळी जो आहे, बळीचा गुरु, बळीराजाचा गुरु शुक्राचार्य. तर ते आता धारीत ते तांब्याला असं तोटी असते, आणि त्या तांब्याच्या तोटीतनं ते पाणी हातात घ्यायचं आणि मग ते वामनाच्या हातात ह्याच्यावर सोडायचं, पायावर सोडायचं. तर दान देते वेळी ते पाणी सोडायला लागते ना. मग ते पाणी जे आहे ते बळीने काय केलं, पाणी त्या झारीची त्या झारीतनं आपल्या हातात पाणी असं घ्यायचं आणि ते त्या वामनाच्या पैशावर सोडायचं. त्या शुक्राचार्याला ह्या धोका वाटला गुरुला. म्हणला हे देऊन सगळं हे फसतोय, गाडणार ते वामन. पण शुक्राचार्य जाऊन त्या तोटीत बसला, तोटीत आडवा बसला. त्याने काय केलं, एक काडी घेतली दर्भाची आणि त्या टोचीत बळीनं त्या तोटीत अशी टोचली. आणि टोचल्यानंतर त्या शुक्राचार्याचा, गुरुचा डोळा फुटला. म्हणजे गुरु आडवा आला म्हणून गुरुचा डोळा फोडला. बळीराजानं शुक्राला, आपल्या गुरुला आंधळा केला, परंतु आपलं जे दान आहे ते दिल्याशिवाय राहिला नाही बळीराजा. आडाला म्हणा फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. करी देव तरी काय नव्हे एक, का तुम्ही पृथक शिणा वाया. देव जर करायचं, देवानं काय करायचं ठरलं तर काय वाटेल ते होऊ शकतंय. मग तुम्ही उगाच आपल्या मी करतोय म्हणून कशाला दमताम शिणा, तुम्ही शीण कशाला करून घेता. देव करायचं झालं तर सगळं व्यवस्थित करतोय. देव जोडे ते करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाचराच. देव जर देवाची प्राप्ती होत असेल तर अधर्म सुद्धा करावा.
देवाची प्राप्ती होत असेल आणि देवाची प्राप्ती होत नसेल तर चांगलं कर्म सुद्धा करू नये असं सांगितलंय गुरुचे. आता मूर्खपणा काय काय लोक कसे करतात तो ते पुढच्या भागात. दोराच्या आधारे पर्वत चढला, पाऊलासाठी केला अपघात. दोर घेतला, दोरानं एखादा माणूस पर्वतावर चढून घेतला आपल्या पायानं आणि वर चढून घेतल्या आपलं पायच तोडून टाकलं त्यानं. तर हे मूर्खपणा आहे. अष्टोत्तर शते व्याधीच्या वैद्ये दवडुनी, तो वैद्य मारुनी उत्तीर्ण झाला. अष्टोत्तर शते 108 व्याधी म्हणजे रोग. एका वैद्याने एका माणसाचे 108 रोग बरे केले. ह्या माणसानं काय करावं, त्या वैद्यालाच मारून टाकला. वैद्य तो मारुनी उत्तीर्ण म्हणजे पास झाला, त्याला वैद्याला मारून. 9 मास माया वाहिले उदरी, ज्याईनं 9 महिने त्याला उदरामध्ये वाढवलेलं असते, वाहिलेलं असते. ते माता चौबारी नकद घेईल, त्या मातेची धिंडवडे काढले त्या माणसाने. गायत्रीचे क्षीर पिळून घेऊन उपवासी बांधवनी ताडण खरी. गाईचं दूध काढून घ्यायचं आणि तिला उपवासी बांधायची आणि वैरण नाही तर तिला बडवायचे आणि मार करायचा. ते असले हे विद्वान लोक आहेत. तुगा म्हणे दासा निंदिताचे थोड, पाता नरक कुंड पुरोजशी. तुकाराम महाराज म्हणते, तुकाराम महाराज जो गुरुची निंदा करतो त्याचे तोंड पाहू नये, जो पाहिल त्याचे पूर्वज नरकाच्या कुंडात पडतील. गुरुची निंदा करू नये. पुढचा अभंग आहे, भाग्यासाठी गुरु केला नाही आम्हासी फळाला. काय काय लोक गुरु करतात आणि काय ते फायदा होतो, गुरु केला की फायदा होतोय का बघतात. पण काय एका माणसानं गुरु केला परंतु त्याला काय फायदा झाला नाही. याचा मंत्र पडता खाणी, आमच्या पेवात गेले पाणी. या गुरुचा मंत्र आम्ही घेतला आणि आमच्या पेवात पाणी गेलं. जुन्या काळामध्ये टोपली वगैरे धान्य ठेवायला काही नव्हतं त्यावेळेला घरामध्ये, आणि त्यावेळेला असे यायचे शत्रूची गनीम यायची, शत्रूचे हल्ले यायचे, मग लुटालूट सगळी व्हायची. मग खायचं काय, म्हणून त्यावेळेला घरामध्ये असा एक डबरा फाडायचा आणि ते पेव म्हणायचे त्याला. आणि ते पेव जे आहे त्या पेवाला माती घोटून, त्यांची एक पद्धत होती जुन्या आपल्या वाडवडिलांची, चांगली माती घोटून तिला गिलावा करायचा, चांगला मातीचाच गिलावा, तर त्यातलं पाणी आत येत नव्हतं. अशा प्रकारे आता हरिपूर वगैरे सांगलीला हरिपूर आहे, मातीतच त्यांनी खड्डे घातले, परंतु त्यात आत पाणी जात नाही. इतके बारीक बारीक कडे एकमेकाला असे मातीची मिसळलेले आहेत. तर अशा तऱ्हेची पेव जुन्या काळी आपल्या घरातले असायची. मग त्या पेवात काय पाणी वगैरे जात नसेल, परंतु गुरु केला आणि एके दिवशी एखाद्याच्या पेवात पाणी गेलं. हे म्हणजे गुरु केल्यामुळे आमचं वाट लागली होती, आमच्या पेवात पाणी गेलं, आमच्या पेवात गेले पाणी. आणि अशी जी पेव असतात ना, पेव त्यात धान्य वगैरे ठेवत असत, पण त्यात उतरायचं नाही. अगोदर आपला दिवा वगैरे सोडायचं, चिमणी वगैरे असं सोडायची, आणि ती विजली नाही तर आत उतरायचं. कार्बन जर असेल तर ते विजून जाईल चिमणी, त्याचं बघायचं. ते न बघता जे उतरत असतील ते मेलेले यायचे कितीतरी जॅकवेलमध्ये, पेवामध्ये असे उतरून त्यांना त्या ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड होतं हे माहिती नाही आणि ते मरतात सुद्धा. तर असं जे पेव आहे त्या पेवामध्ये धान्य ठेवायचं आणि ते धान्य ठेवलेलं असताना त्यात पाणी गेलं की धान्य कुजून जाणार. आणि मग म्हणतात हे गुरुनं वाट लावली, गुरुजीचा आम्ही गुरु करायला आणि असं व्हायला पाळी आली.
गुरु गेला केला घरवासी, आमच्या चुकल्या गाई म्हशी. आम्ही गुरु केला आणि आमच्या गाई म्हशी चुकल्या. म्हणजे गुरु वाईट आहे याचं तोड सुद्धा बघून येतं. स्वामी आपली बुटबुट घ्यावी, आमची परताप टाकून द्यावी. ते गुरुकडे जातात आणि गुरु तुम्ही जो मंत्र आम्हाला बुटबुट दिला हे तुमचा तुम्हाला घ्या आणि आम्ही जी दक्षिणा तुम्हाला दिली ते आम्हाला परत द्या, असे मागणारे लोक आहेत. तुका म्हणे ऐसे नष्ट, त्यासी दुणे होती कष्ट. तुकाराम महाराज म्हणते असे जे नष्ट आहेत त्यांना दुप्पट त्रास होतो. सद्गुरू वाचूने प्रेतरूप वाणी, बोलती पुराणी व्यास ऋषी. ही सद्गुरूच्या कृपेशिवाय तुमची वाणी प्रेतरूप आहे, वाचाच फुटत नाही, असे व्यास ऋषींनी पुराणात सांगितलेले आहे. जे व्यास ज्यानं महाभारत सगळं लिहिलं ते व्यास ऋषी. तर त्याने काय केले की सद्गुरूची कृपा झाली तरच त्या कृपेमुळं तुमची वाणी प्रेतरूप आहे. सद्गुरूची कृपा झाली तर ती वाणी जिवंत होईल, प्रेतरूप नष्ट होईल सद्गुरूची वाणी. बोलती पुराणी व्यास ऋषी. ते एकनाथ महाराजांचं उदाहरण ठरतात. संत एकनाथ, त्यांच्याकडं हरिबा नावाचा एक हे माणूस होता. तो लोटून काढणारा असा माणूस होता. आणि एकनाथ महाराजचा त्यांचा मरण समय आलेला होता. आणि ते म्हटले आता उद्या आता मी काही उद्या असणार नाही म्हटले. मग उद्या आमचं हे कसं की ते भागवत कोण सांगणार, रामायण कोण सांगणार, तर ह्यो आमचा हरिबा सांगेल म्हणजे तो गडी तिथं लोटणार आणि तो सांगायला लागला. तर सद्गुरूची कृपा झाली तर त्याची जी वाणी आहे ती वाणीची हे होते. आणि कृपा जर झाली नाही तर त्या वाणी प्रेतरूप होते. प्रेतरूप म्हणजे काहीच बोलता येत नाही. म्हणून तयाचे पाहू नये तोंड निगुरा, अखंड सुत काळा. म्हणून जे सद्गुरू ज्याच्यावर प्रसन्न नाहीत, म्हणून सद्गुरू नसलेल्या लोकांचे तोंडही पाहू नयेत. त्या गुरुहीन सुतक्याचे तोंड नको. कोणे परी त्या नव्हेची सुटका, देह त्याचा लटका जाणा तुम्ही. गुरुहीन माणसाचे संसार चक्रातून सुटका होणार नाही. त्याचा देह लटका आहे असं समजा, व्यर्थ आहे असं समजा. तुका म्हणे ऐसी बोलती पुराणी, संतांची वचने मागेला हो. तुकाराम म्हणतात हे मी माझ्या पदरचं बोलत नाही, हे पुराणामध्ये सांगितलेलं आहे. पूर्वी ज्या कथा आहेत त्यात हे सांगितलेलं आहे आणि त्या कथात सांगितल्याप्रमाणे मी बोलतोय. माझी काय पदरची ही वाणी नाही, मी माझ्या पदरचं सांगितलं नाही. मागील पूर्वीच्या संतांची ही वाणी आहे ती मी सांगतोय. आता पुढं असा आहे, संसार करायचा, गृहस्थाश्रम करायचा, तर गृहस्थाश्रमामध्ये कसं वागावं हे ह्यामध्ये सांगितले. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पैसे मिळवा तुम्ही, पण योग्य मार्गानंच मिळवा. अयोग्य मार्गानं पैसे मिळवू नका. वाईट व्यवहारातनं पैसे मिळवू नका. चांगले व्यवहार असेल त्यातनंच पैसे मिळवा. आणि ते उदास विचाराने, उदासतेने ते खर्च करायचे. उगाच कोणाला तर आणि जाण द्यायचं आणि ते जाणे पैसे त्यातलं घ्यायचे किंवा अशी काही ते लबाड्या करायच्या, काही करायचं नाही. उदास विचारे वेच करी, आणि उदासतेनं तुम्ही ते वेच म्हणजे खर्च करा. उत्तम गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. आणि असा जो माणूस आहे तो उत्तम गतीला पावेल आणि जीव खाणी उत्तम त्याला जीवाच्या भोगदशा येतील. कारण कोणी चोरानं
चोराने कुठे बंगले बांधलेले दिसतात, दरोडेखोराने कुठे बंगले बांधलेले दिसतात, कुठे ते चांगल्या मरणाला मरलेले दिसतात, काय नाही. म्हणून ह्या गोष्टी करू नयेत. परोपकारी नेणे परा निंदा, परस्त्रिया सदा बहीण माया, बहिणी माया. तर तो ग्रस्ताश्रमामध्ये कसं वागावं, दुसऱ्यावर उपकार करावा आणि दुसऱ्याची निंदा करू नये. आणि ज्या परस्त्रिया आहेत त्या सतत आपली बहीण किंवा आई आहेत असं समजावं. भूतदया गायी पशूंचे पालन, भूतमात्रावर आपण प्रेम करावं आणि गायी पशु जे आहेत, जनावर आहेत, त्यांचं पालन करावं. तान्हेल्या जीवन वना माझी, आणि अरण्यामध्ये कोणी तान्हेला असला तर तिथं पाण्याची सोय, त्याला पाण्याची सोय करावी, पाणी द्यावं त्याला. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, हा कोणाचाही वाईट होत नाही, कोणाला त्रास देत नाही, कोणाला कुणाशी भांडत नाही, तो शांत रूपानं हा ग्रस्त आश्रमातला माणूस राहायला पाहिजे. वाढवी महत्त्व वडिलांचे, आणि त्यामुळं तो आपल्या वडिलांचं महत्त्व वाढवितोय. वडिलांना असं वागलं तर मोठेपणा वडिलांना मिळतोय. तुगा म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. तुकाराम महाराज म्हणतात, गृहस्थ आश्रमात धर्माचरणामुळे त्याला वैराग्य प्राप्त होतं. वैराग्य म्हणजे त्याग. त्याग म्हणजे ते दुसऱ्याचं काही न घेणं, हाच त्याग म्हणायचं. दुसऱ्याचं काही तर लुबाडून घेणं, हे हा काय त्याग नाही. दुसऱ्याचं लुबाडून घेऊ नये, चांगलं वागावं. आणि असं जे वैराग्य प्राप्त होतं, त्या बळावर त्या माणसाला, गृहस्थ आश्रमामध्ये माणसाला मोक्षप्राप्ती होते. जी भजन कीर्तन वगैरे गुहा गंडे दोरे घालून, माळा मुद्रा घालून जे मिळत नाही, ते चांगला असं गृहस्थ आश्रमी वागलं तर ते मिळतंय, असं तुकारामाने म्हटलंय. गुणवान मनुष्य. आता पुढचा आहे की गुणवान मनुष्य कुणाला म्हणायचं किंवा त्याच्या अंगात ओळखायचा कसा. मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी प्रसन्न. एखाद्या माणसाचं मोकळे गुण, ते जे गुण जे आहेत, मोकळे मन रसाळ वाणी, याची गुणी संपन्न. तर या गुणातच तो संपन्न असला पाहिजे. लक्ष्मी ते ऐशा नावे, भाग्य जावे तरी त्याने. मन मोकळं असलं पाहिजे, वाणी रसाळ असली पाहिजे. ज्ञानेश्वरांनी कसं लिहिलंय, ज्ञानेश्वरांनी एकोबी तुम्ही लिहूनच घ्या. ज्ञानेश्वरांनी कसं बोलावं, एकाच ओळीमध्ये सांगितलं. तैसे साच आणि मवाळ, साच आणि मवाळ उभे रे. तैसे साच आणि मवाळ उभे रे. मितले आणि रसाळ, मितले आणि रसाळ उभे रे. शब्द जैसे कल्लोळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. दोन उभ्या रेगा, तो उभी झाली. असं बोलाय म्हणजे तुकाराम म्हणजे ज्ञानेश्वराचं आहे. तैसे साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे कसं बोलावं. साच म्हणजे खरं बोलावं, आणि खरं असलं तरी मोठ्या आवाजात नसं, एकदम चिडून असं, तुला कळत नाही का, तुझं असं आहे का, तुझं असं रागावून मऊ भाषेमध्ये बोला. साचा आणि मवाळ, मितले म्हणजे थोडक्यात बघायचं, बडबड सारखं काहीतरी करायचं थोडक्यात. आणि रसाळ बोलायचं, ते बोलायचं ते रसदार असावं, चांगले शब्द असावे. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कल्लोळ म्हणजे लाटा,
अमृताच्या लाटा आपल्या अंगावर येतात असं समोरच्याला ऐकताना वाटायला पाहिजे. असं बोलावं असं हे सांगितलं. आणि तुकारामाने सुद्धा असंच सांगितलंय की मग ते तुकारामाचं जे बोलावे कसे हे पुढे येणार आहे, त्यावेळेला त्या विषयाचं सांगतो यातलं. परंतु मोकळे आणि रसाळवाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्याने. आणि असं असलं, असं जर तो मोकळ्या मनानं वागायला लागला गुणवान मनुष्य, तर त्याच्या घरात लक्ष्मी येते आणि त्यानं भाग्यानं तो जगतो. अशाच लोकांना लक्ष्मी माळ घालते, अशा लोकांच्या घरात लक्ष्मी राहते असं आहे. आणि भाग्य उदयाला येतं. नमन नम्रता अंगी नेघे रंगी पालट. अशा गुणवान माणसाच्या म्हणजे नम्रता असते आणि तो सतत नमून वागत असतो. नम्रता अंगी नेघे रंगी पालट. आणि ह्या नम्रतेमध्ये त्याचा अजिबात पालट करत नाही. नम्रता कधीही उद्धट होत नाही, कधीही रागावत नाही. असा जो मनुष्य असतो तो गुणवान समजावा. तुका म्हणे त्याच्या नावे घेता व्हावे संतोष. तुकाराम म्हणते अशा माणसाचं नाव घेतलं तरी सुद्धा संतोष वाटला पाहिजे, अशा गुणवान माणसाचं. तर अशा पद्धतीने ह्याला गुणवान माणूस म्हणायचं. आता गुणवान माणसाबद्दल दुसरा आणि एक अभंग आहे. नाही सुगंधाची लागत लावणी, लाविते मनी शुद्ध होता. मनात शुद्धपणा आला की मग सद्गुणांचा सुगंध दरवळू लागतो. त्यासाठी लावणी करावी लागत नाही. मनामध्ये जर आपण सद्गुण आले, त्या सद्गुणाचा श्वास आपोआपच बाहेर पसरतो. त्यासाठी श्वास काय लावायची गरज नाही. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. सज्जनाचं माप जे वाऱ्याच्या हाती, म्हणजे हे बोलत 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 आपोआप सगळं लोक अशा कळत. कीर्ती ही पंखाशिवाय उडत जात असते आणि अपकीर्ती ही पंखाशिवाय उडत जात असते. तर मग वाऱ्या हाती माप म्हणजे ही त्याची सत्कीर्ती आहे. ती वाऱ्या म्हणजे ती पंख नसताना सुद्धा ते उडत जाते. म्हणजे ह्याचं तो सांगतोय, त्याचं तो सांगतोय, त्याचं तो सांगतोय. आपले गुणगान लोक बाहेर सगळे सांगतात आणि वाऱ्या हाती माप जात आहे. कीर्ती मुख त्याचे नारायण. आणि त्या माणसाचं जे इतके कीर्ती पसरलेली असती, त्याला प्रत्यक्ष नारायण म्हणजे देवच समजतात. प्रभा आणि रवी काय असे आन, म्हणजे रवी म्हणजे सूर्य आणि त्याचा प्रकाश, ह्यात काय दोन आहेत काय? हे एकच आहे दोन्ही. उदयी तव सकळ साक्षी, उदयी तव जन सकळ साक्षी. की सूर्य उगवला की प्रकाश आपोआप पडतो. तो सज्जन माणूस दिसला त्याची सत्कीर्ती आपोआपच दिसते. गा म्हणे बरा सत्याचा सायास, नवनीता नास नाही पुन्हा. तुकाराम महाराज म्हणते की सत्य मार्गानं कष्ट करा, त्रास करा. तुकाराम महाराजांना सत्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावं. नवनीत अमृताचा कधी नाश होत नाही. नवनीत म्हणजे अमृत, अमृताचा कधी नाश होत नाही. तसा सत्याचा स्वभाव कधी नाश होत नाही. आता गोसावी तर भगवं अंगावर घातलं की साधू वाटते लोकांना, म्हणून अनेक लोक फसवणूक करण्यासाठी भगवं अंगावर घालतात. पुढं तुकाराम महाराजांनी एक अभंग सांगितलं आहे. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. भगवं जर भगव्याला साधू म्हणायचं झालं, कुत्री सुद्धा भगव्या रंगाची असते. काय माणूस तुकाराम काय वाटले बोलतो. कुत्री सुद्धा असतात साधू, ते भगव्या रंगात झाला साधू म्हणतात. लांबवूनी जटा नेसोने कासोटा,
अभिमान मोठा करीताती. हे लोक लांब लांब जटा वाढवतात, केस वाढवतात. हे हे अ, हे भगवं नेसतात, भगवं वस्त्र नेसतात ते. आणि अभिमान मोठा, आणि मोठा अभिमान भगव केल्यामुळे त्याचे मोठा आपण मोठा अवैराग्यशील आहे, साधू आहे असा त्याला घमेंड येते. सर्वांगा करीती विभूती लेपन. आणि ते हे गोसावे असतात त्या सगळ्या अंगाला राख असतात, विभूती इकडे तिकडे सगळ्या अंगावर पट्ट्या पडतात. पाहती मिष्टान्न भक्षावया. आणि तर जरा गोडच खायला पाहिजे चांगलं. वेगवेगळी पक्वान्न खायची वाट बघतात. काम करून लोकांना अन्न मिळत नाही, आणि ह्या नावाचं काम न करता ते मिळावं अशी इच्छा करतात. तुका म्हणे त्याचा संगन, त्यांचा नव्हे हा सधर्म, न कळता वर्म मिथ्यावाद. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे वागणे त्यांच्या स्वीकारलेल्या गोसावीपणाचा धर्म नव्हे. गोसावी स्वतः तर गोसाव्यानं कसं वागायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे, गोसाव्यानं वैराग्यभरीत वागायला पाहिजे. त्यांचं ह्या गोसाव्यांचं वागणं हे स्वधर्म नव्हे. न कळता वर्म मिथ्यावाद. त्याला हे वर्म काय ते कळत नाही, आणि हे निष्कारण हे वाद घालीत बसतात. देवाचं धर्माचं असणे काहीही कळत नाही. त्या आपल्याकडे काळ्यामाडी आहे, तर काळ्यामाडला एकदा 30 वर्षापूर्वी असं दसऱ्याच्या सुमाराला सुगी असती, त्यावेळेला एक कानफाटे जे साधू होते, तर ते त्या गावातनं भजन म्हणत निघाले. मग त्यांच्या हातात एक हे असतं, एक असं लांब असं हे तार जोडलेलं असते, आणि दुसरी एक तार असते. त्या तार असं केलं ते वाजते टाकायला असं एक वाद्य त्यांच्याकडे असतं. ते वाद्य वाजवीत ते गावात काळ्यामाडीतनं फिरले. मग सुगी होती, बायकांनी अशी सुखसुख भात घातली पत्त्या झोळीतली, बुवा म्हटल्या वगैरे साधू म्हटलं, आणि पाया बिया पडल्या. सगळं झालं. सगळी गावाची फेरी पूर्ण झाल्यानंतर ती काळ्यामाडीतून ते लोक सगळी साधूची झुंड गावाच्या बाहेर आली. गावाच्या बाहेर कालवा आहे काळामाडला, आणि त्या भात मिळालं ते पोती बांधून ती कालव्यावर ठेवली, आणि सगळे जे कानफाटे साधू आहे ती किरवी धरायला त्या कालव्यात उतारले. बायका म्हणल्या, त्यांना आम्ही एवढे असे हे केले, साधू मुलांनी किरवी मारायला लागल्या. तर असले लोक हे साधू आहे ना. तुका म्हणे त्यांचा नव्हे हा सधर्म, न कळता वर्म मिथ्यावाद. हे सगळं फुकट आहे त्यांचं. हे निष्कारण वाद घालतात, त्यांना काही वर्म कळत नाही. कान फाडून या मुद्रा ती घाली ती, नाथ म्हणवे ती जगा माझे. ते कान फाडतात, आणि कानात त्या मुद्रा मोठं असं ते हे घालतात, वाळ्यासारखं असतं. तर ते त्या मुद्रा घालायच्या. आणि आम्ही नाथपंथी आहोत, माझा नाथ आहे, नचिंद्रनाथ आहे, गोरक्षनाथ आहे, असं नाथपंथी म्हणून सांगतो. घालवनिया फेरा मागती द्रव्यासी. ती फेरी घालतात दारातनं, आणि पैसे मागतात. परिशंकरासी नोळखती. हे देवाच्या शंकराच्या नावावर हे सगळे भक्ती हे मागतात, पण ते शंकराला ते ओळखत नाही. पोट भरा वया शिकती उपाय, तुका म्हणे जाय नरक लोक. तर ह्या गोसावी लोकांनी आपलं पोट भरण्यासाठी हे उपाय शोधतात, आणि ह्या उपायामुळे त्यांना काय भक्ती स्वर्ग वगैरे असं काही प्राप्त होत नाही, देव प्राप्ती होत नाही. ते नरकाला जातात. पुढचा अभंग आहे गोसाव्यावरच. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला असी गोसावी. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू गोसावी का झालास? जगात तुझी कीर्ती व्हावी म्हणून तू गोसावी झालाय. बहुत केले पाठांतर वर्म राही लेसे दूर. तू ते गोसाव्या म्हणतात, अरे तू खूप पाठांतर केलंस, धर्माचं धार्मिक ग्रंथांचं पाठ खूप केले,
परंतु जो दूर परमेश्वर प्राप्ती कशी करायची, शांती क्षमा दया वगैरे हे जे मनात आहे तर ते तुझ्याकडे नसल्यामुळं तो देवापासून फार दूर गेलायस तू. चित्ती नाही अनुताप लटके भगवे स्वरूप. अनुताप म्हणजे संसाराबद्दल तिटकारा, याला संसाराबद्दल पश्चाताप होणं, अनुताप तिटकारा वाटणं, याला अनुताप किंवा वैराग्य ह्यालाच म्हणतात. चित्ती नाही अरे तुझ्या चित्तात अनुताप नाही, वैराग्य नाही तुझ्या चित्तात, संसारावरचा तिटकारा नाही. लटके भगवे स्वरूप. आणि तुझं जे स्वरूप आहे ते लटकच आहे, फुकट म्हणजे खोटं आहे तुझं स्वरूप. भगव कशाला घालायचं? भगव घातलं तर त्यागाचं प्रतीक आहे भगव. अरे त्याग राहिने मग ते भगव घालायचं हे खोटंच आहे अंगावर. तुका म्हणे सिंदळीच्या व्यर्थ श्रमविली वाचा. तुकाराम महाराज म्हणतात अरे सिंदळीच्या म्हणजे ती आईवरनं शिवी दिलेली आहे. तू ही वाचा जी आहेत ही व्यर्थ माझी तू घालेली वाचेला मला त्रास होत होतो, तुझ्यामुळे मी माझी वाचा शिनवीत आहे. पुढचा अभंग आहे घटपटाची चर्चा करू नये. घटपट म्हणजे आपलं भांडं, मातीचं भांडं, कसलंही भांडं, घागर. तर त्या घागरीमध्ये जे आकाश आहे, पोकळी आहे ते आणि मूळ आकाश जे आहे ते एकच आहे. आणि ह्याला घट म्हणायचं, घटाकाश पटाकाश. घटाकाश आणि मूळ आकाश. दुसरं म्हणजे पटाची चर्चा. पटामध्ये पट म्हणजे हे वस्त्र, वस्त्रामध्ये जे हे आहे सूत आहे, तर सूत रूपानं जर भेटलं, कापूस रूपानं, सूत रूपानं सगळा कपडा एक आहे बाहेर. मग ते हे शर्ट असो, पॅन्ट असो, लुगडी असो, सगळ्या जे कपडे आहेत ते सूतच असते, सूत रूपाने एकच आहे ते. तर तसं देव आणि आपण एकच आहोत असं उगाचच सांगायचं. आणि तुझी लायकी काय, चांगलं वागलं तर देव आपोआप येतोय का? मग घटपटाला आम्ही तो ब्रह्मरूप आहे म्हणून उगाच ओरडायचं. तू ब्रह्मरूप कसा ब्रह्मरूप आहेस? तर घटपटा काही करू नये, मग हालतची नाही जवळून करावा तो शिणवितो. तर तो म्हणतो की घटापटाच्या चर्चेने जे वाद होतात त्याला फक्त होला हो म्हणावं, त्यात मन लावून गुंतू नये. ते म्हणतात ब्रह्मज्ञान, हो म्हणायचं, तुझं ब्रह्मज्ञान ठीक आहे, त्यात आपण जास्त पडायचं नाही. असे केले तरी ईश्वर आपल्यापासून दूर जात नाही. मग हालतची नाही जवळून करावा तो शिणवितो. असं उगाच त्याचं हो म्हणायचं, परंतु त्या घटपटाच्या चर्चेत जास्त आपण भाग घ्यायचा नाही, तरच देव तुमच्याजवळ राहील. साहतची नाही काही पाकुळले. तर तो म्हणतोय उगाच परिश्रम घडवून आणतो. मन थोडे जरी विचलित झाले तरी देवाला ते सहन होत नाही. साहतची नाही काही पाकुळले. मन जरा जरी मनात काहीतरी विचलित झालं, पाकुळलं म्हणजे मनाला पाकळ्या फुटल्या, हे मन जर विचलित झालं तर त्याला देवाला सहन होत नाही. उगले ढळत नाही. मन हे देवाजवळ स्थिर राहते. उगाच बसून राहिले तर देव तेथे स्थिर राहतो. उगाच बसून राहा, देव तिथेही बसून राहील. पण असला काही जर उचापती करायला लागला तर देव तुमच्याजवळ राहणार नाही. तुका म्हणे तरी बोलावे झाकून, येथे खुणे खून पुरतेची. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून आडपडदाने बोलावे. झाकून बोलावं म्हणजे आडपडद्याने. असे केल्याने खुणेला खून पटते व कार्यभाग साधतो. की एखाद्याचं नाव घ्यायचं,
मग तो बोलत आणि हे करता. तसं न घेता त्याला लागेल असं बोलायचं, परंतु नाव न घेता बोलायचं. असं आहे ते, झाकून बोलायचं असं तुकारामांचं म्हणतो. आता पुढचा अभंग आहे घात पात. घातपात म्हणजे एका प्राण्यांची हत्या करणे, माणसांची हत्या करणे, त्याला घातपात म्हणायचं. अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, तेची ओळखावे पापी, नरैवासी शीघ्र कोपी. की इतर अनेकांच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, इतरांचा अनेक अनेक म्हणजे इतरांचा प्राण घ्यायचा, आणि प्राण घेतला की ह्याला बरं वाटते. तर असं जर कोण असतील तर ते पापी ओळखावे. ते निरैवासी म्हणजे नरकात राहणारे आणि शीघ्र कोपे म्हणजे ताबडतोब रागावणारे असे पापी आहेत, ओळखावे. ते नरकात राहतात आणि हे नरकात राहणारे आहेत, पापी आहेत असं समजा. कान पसरवणी ऐके वदे वाणी. ते कुणाचं तरी जर चाडी असली तर ऐकायला काय करतात, ते कान पसरून मुद्दाम ऐकतात. त्याला तुला नाही ती पंचायत काही करायची गरज नाही. पण असे लोक मुद्दाम असे टॉपर बघतात, काय त्यांचं बोल, तुला काय करायचं. कान पसरवणे ऐके वदे वाणी. जे वदे म्हणजे जे लोक वाणी बोलतात ते हे कान पसरून ऐकतात. तुका म्हणे भांडा धीर नाही ज्याच्या तोंडा. तुका म्हणे तुकाराम महाराज असा हा भांडखोर माणूस आहे, याच्या तोंडाला धीर नाही. याचं तोंड जे आहे हे याच्या तोंडाला थोडासुद्धा धरबंद नाही, धीर नाही म्हणजे बडबडते काय. आता पुढचा अभंग आहे. जेणे नाही केले आपुले सहित, पुढलांचा घात इच्छी तसे. जेणे नाही केले, जो दुसऱ्यांचा घात इच्छा होय, दुसऱ्याचा प्राण घ्यायची इच्छा करतोय, त्यानं काहीही सोयीत केलं नाही असं समजा. त्याचं काहीही सोयीत होणार नाही असं समजा. संचितासी जाय मिळवून या खोडी, पतनाचे ओढी वरी हाव. संचिताशी जाय, त्याचं संचित पूर्वीचं जे पाप आहे ते त्याचं आहे, त्याप्रमाणे तो तिकडे ओढून जातोय, पतनाकडे ओढून जातोय. आणि म्हणून तो दुसऱ्याचा घात करण्याची इच्छा करतोय. बांधले गाठी ते लागले भोगावे. आणि अशा तऱ्हेचं जर पाप असेल, केलेलं असेल, ते भोगावं लागतंय. ऐसियासी देवे काय केले. देवाने काय करायचं. तुम्ही जर अशा तऱ्हेची घातपात केली लोकांचे, तर तुमच्या हे पतन हे पाठीला तुमच्या ओढून तुम्ही अंगावर घेतल्यासारखं होतंय. आणि मग देवाने काय करायचं त्या ठिकाणी. तुका म्हणे जया गावा जाणे जया, पुसवणे तया पसोरिया तया वाट चाले. तुकाराम म्हणतात, ज्याला ज्या गावाला जायचे असते त्याने त्या गावाची वाट विचारून मगच मार्ग चालावा हे बरे आहे. तर आपला सोयीत कशानं आहे त्याचा विचार करून त्या मार्गाने जावं. गावाला जायचं म्हणजे सोयीत कसं आहे त्या मार्गाने जावं. आणि हे घात करणारे लोक कसे आहेत आणि कोण आहेत ते पुढं सांगतात. काय केले जळछरी ढीवर त्यांच्या घातावरी. काय केले जळछरी ढीवर त्यांच्या घातावरी. जळछरी म्हणजे जे मासे आहेत, पाण्यातले जे मासे आहेत, तर हे माशाने कोणते अपराध करायला सांगावं. ढीवर म्हणजे कोळी, जे मासे मारणारे लोक आहेत त्यांचा अपराध त्या माशाने काय केलं सांगा. तर ते कोळी त्यांचा घात करतात. हातोठाईचा विचार आहे याती भैराकार. आणि हा विचारच आहे
ह्या जातीचं कोळ्याचं आणि माशांचं वैराकार जाती आहे. मासे आणि कोळी हे वैराकार जाती आहेत. श्वापदा ते वधी निरपराधे पारधी. हरण, ससे, कोली वगैरे ह्या सगळे वानरं ह्या सगळ्यांनी जे श्वापद आहेत त्या श्वापदाला पारधी त्यांचा वध करतो. तर ते श्वापद आहेत, ते जनावर आहेत, ती निरपराधी असतात. निरपराध्यांना ह्या पारध्याने हे मारायची काय गरज आहे का? श्वापदा ते वधी निरपराधे पारधी. पारधी हा त्यांना मारतोच. आणि हे दोन्ही उदाहरणे वेळासाठी दिल्या. तुका म्हणे खळ संता पिढी ती चांडाळ. तुकाराम महाराज म्हणतात खळ. खळ म्हणजे ह्याला लावायचं नव्हतं, कापडाला लावायचं नव्हतं खळ. खळ म्हणजे दुष्ट दुर्जन जो आहे ते संतांना पीडा करतात, संतांची पीडा करतात. पायरवे अन्न मग करी क्षीद क्षीण. काय काय वेळेला स्वयंपाक तयार झाला असता वाढायला सुरुवात करणार इतक्यात एखाद्या वाईट माणसाच्या एखादा वाईट नजरेचा मनुष्य येतो. त्याची नजर त्या अन्नावर पडते व सर्व अन्नाला अचानक पाणी सुटावे लागते आणि मग अन्न कुजण्याचा वास येऊ लागतो. हाच अन्नाला पायरव झाला असं म्हणतात. पायरवे अन्न. जर असं कुठं घरी जर असं भात वगैरे असं केला लग्नातने वगैरे असं म्हणे तर असा एखादा मनुष्य असतो त्याची दृष्टी वाईट असते आणि तो त्या ठिकाणी आला की काय त्याच्या नजरेमध्ये हे होतं की तो तिथे आला की तिची दृष्टी वगैरे त्या अन्नावर पडली. मग त्याला ते तिथे अन्न कुजायला सुरू घाण वास लगेच मारतो, पाणी सोडायचं असा त्याला पायरव झाला असं म्हटलं जातं. हे अनेक वेळा हे प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आहेत. ही काही अलौकिक गोष्टी आहेत, तर ह्या प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आहेत. पायरवे अन्न मग करी क्षीद क्षीड. तर हे पायरव झाला असतो त्यावर झालेले अन्न हे क्षीद क्षीण म्हणजे हे निरुपेय होते. ऐसे ऐसे होती घातपात लाभेवीन संगेतित. ते अन्न कसं कुजून फुकट जातं तसं हे घातपात करणारे जे लोक आहेत, घातपात करणारे, पशुहिंसा करणारे, मासे मारणारे, मनुष्यांचे घात करणारे असे जे लोक आहेत, ऐसे होती घातपात लाभेवीन संगेतित. त्यात लाभ काहीच नाही. ते म्हणजे अनप्रॉडक्टिव्ह लेबर. तर त्यातला फायदा काहीच नाही. जन्माची जोडी वाताहात एके घोडी. जन्मभर जे जमवून ठेवलेलं असतं अशा एका क्षणात त्याचं वाट लागते. त्याचं सगळं मिळवलेलं फुकट जात आहे. तुका म्हणे शंका हित आड या लौकिका. तुकाराम महाराज म्हणतात अशा या एखाद्या शंकेमुळे लोकांचे लौकिक हित नष्ट होते की हे अशा तऱ्हेचं शंका घेऊ नये. वाताहत होते सगळ्याची. जन्माची जे जन्मावर जमा केलेलं असतं ते सगळं नाहीसं होतं. पुढे त्याने ते तुकारामाने एक सांगितलंय, रागाला तरी कापू नये मान, बाळा माते विन कोण तुझे. आईनं राग आला म्हणून मुलाचं मान कापू नये. कारण आईशिवाय पण त्याचं रक्षण करणारं दुसरं कोण आहे या दुनियेमध्ये. मांस खाता हौस करी जोडून वैरी ठेवीला. ते विदेशी मांस खाणाऱ्या लोकांचं मांस खाणारा तुम्ही मांस खायला हौस करता, त्या बकऱ्याचं मांस तुम्ही खाता, पण तो बकर पुढच्या जन्मात तुम्हाला कापून खाणार आहे असं सांगताय. हौस करी जोडून वैरी ठेवीला. तो वैरी तयारच केलेला आहे. कोण त्याची करेल कीव जीवे जीव नेणती.
अरे हा त्या बकऱ्याचा किंवा कोंबड्याचा ह्यांचा तुम्ही ते कापता त्याचं, त्यांची दया कोण करणार आहे? हे तुमचा जीवे जीव नेण ती, तुमचा त्यांचा जीव आणि तुमचा जीव हे सारखाच आहे, तुम्हाला कळत नाही. पुढीलासाठी पाजवी सुरी आपली चोरी अंघोळी. तर पुढच्या माणसाला पुढच्या त्या प्राण्याचं नळी कापण्यासाठी, नरडं कापण्यासाठी सुरी हे करतोय, सुरीला धार लावतोय. तर त्यावेळेला आपली हे करंगळी आपल्याकडे करतोय आणि ती हे करतोय, करंगळी तेवढी आपल्याकडे असते. म्हणजे तुझे बी तसंच पुन्हा होणार आहे. म्हणून पुढीलासाठी पाजवी सुरी आपली चोरी अंघोळी. तुका म्हणे कुठती हाडे आपल्या नाडे रडती. तुकाराम महाराजात दुसऱ्याची हाडे कुठतील हे, पण तुमची हाडं जेव्हा कुठली जातील तेव्हा मग रंगात मग मला त्रास होतोय. ते कसं काय? आता पुढचा आहे, अनेकांच्या घाते मानिती मानिती मानिता संतोष. सुख दुःख दोष अंगी लागे. दुसऱ्यांचा घात झाला, घात तर त्याच्याबद्दल ज्याला संतोष वाटतो, सुख वाटतं, समाधान वाटतं, तर सुख दोष तर त्यांच्या अंगात सुद्धा दोष येतील. घात झाला तर त्याच्याबद्दल सुख वाटू नये, आपल्याला त्याचा रागच आला पाहिजे, त्याच्याबद्दलचं तिटकारा असला पाहिजे. ऐसे मनी वाहू नयेती संकल्प करोडे पाप पांडवल. तर हे दुसऱ्याचे घात करायचे मनामध्ये आपला संकल्प मांडू नये, मनामध्ये अशा कल्पना काढू नये दुसऱ्याचे घात करण्याचे. करू नये पाप भांडवल. पापाचं भांडवल, पापाचं सगळं भांडवल करायचं म्हणजे पाप साठवून ठेवायचं. असं पाप काय चांगलं काहीतरी साठवून ठेवा, असलं पाप साठवून ठेवू नका. क्लेशाची ते चित्ती राहते काचणी. अग्नीत टाकोनी ठाव ठाव जाळी. क्लेश, क्लेश म्हणजे दुःख. दुःखाची त्या क्लेशाची सतत आपल्या मनाला टाचणी लागते, काचणी लागते. काचणी म्हणजे सारखं मनाला टोचते ते. अग्नीत टाकोनी ठाव जाळी. अग्नीत टाकून जसं जाळत्यात एखादा, तसं सारखे आपल्याला ते असं जर पाप केलं असलं ते जाळते, इतरांचा घात केलेलं पाप जाळते. का म्हणे येणे घडे पुण्यक्षय होणार ते होय प्रारब्धेची. तुकाराम महाराज म्हणतात, असे जर इतरांचे घात केल्याचा खेळ आपण जर केले तर आपल्या पुण्याचा नाश होतो, पुण्यक्षय होतं. आणि जे व्हायचं असेल ते प्रारब्धानं होतच असते. तुम्ही इच्छा करून दुसऱ्याचा घात करायची काय गरज नाही. पुढचा अभंग आहे, जीवे जीव नेणे पापी सारिकाची. नळी दुजियाची कापू बैसे. ही हा दुसऱ्याची नळी कापायचा, नळी म्हणजे नरड, नरड्याची जी नळी आहे हा दुसऱ्याचं नरडं कापायचं काम करतोय. पण माहीत नाही ह्याला त्याचा जीव आणि आपला जीव आहे सारखाच आहे. पण हे न मानणे, हे त्याला समजत नाही आणि हा दुसऱ्याची नळी कापतोय, नरडं कापतोय. आत्मा नारायण सर्वा घटी आहे पशुमध्ये काय कळवू नये. प्रत्येक जीवा, प्रत्येक प्राण्यामध्ये आत्मा आहे, जीव आहे, आत्मा आहे. मग ते पशुमध्ये नाही काय? आणि हे तुम्हाला काय कळत नाही काय? असं तुकाराम महाराज म्हणतो. पशुमध्ये काय कळवू नये. देखता जीव हुंबरे वरडत. आणि ते बकरं जे कापाय झालं त्यावेळेला हंबरतंय, वरडायला लागतंय. निष्ठुराचे हात वाहते कैसे. तरीसुद्धा निष्ठुरपणाने आहे हा माणसाचे हात चालतात कसं त्याला ते नरडं कापायला. मला सहन होत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे त्या चांडाळासी नरक भोगीती अनेक महादुःखे. तर तुकाराम काय म्हणा, शाप देणार, हो तुझं वाटलं होऊन दे, तुझे होऊन दे, आपण देते तसं. तर तो तुकाराम म्हणतोय हे चांडाळ लोक आहेत, त्यांना नरकात पडावं लागेल. आणि नरकात पडून
त्यांना अनेक प्रकारची दुःख भोगावे लागतील हा तुकाराम शाप देतोय. आता चंदन चंदन चंदनाच्या बद्दल एक आलंय. नलगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मेळ हाकारुणी. चंदनाचे जे झाड आहे जंगलात असते तर ते आपणच आपल्याला लगेच कळतंय की हे सुवास सुटला की आपण तिकडे कोणी माणसं जातात, अरे हे चंदन आहे चंदन आहे म्हणून. परंतु चंदनाचं झाड नाही की माझा माझा सुवास आहे माझा. नलगे चंदना सांगा मी सुवासिक आहे असं तो सांगित नाही. परिमळ म्हणजे सुवास. वनस्पती सगळ्या वनस्पतींना जमवून तो सभेत सांगित नाही मी चांगला आहे मी अमुक आहे. तो डिजिटल बोर्ड बीड काय लावित नाही तो चंदन आहे ते. परंतु त्याचे जे गुण आहेत ते आपोआप लोकांच्यात पसरत जातात आणि तो चांगला आहे का वाईट आहे ते आपोआपच लोकांना कळते. तुका म्हणे कडे करावी शीतळ ऐसे जाती बळ चंदनाचे. तापलेल्या कढईमध्ये तेल असलं तर 52 चंदन म्हणून एक तेल असते. त्या तेलाचा त्या चंदनाचा एक जरी त्यात थेंब टाकला तर ते सगळे कढई थंड होते. इतका त्याचा गुण आहे. ही केमिस्ट्री आहे. चहाडी करू नये. चहाडी जी आहे ना ते दुसऱ्याचं वाईट जे आहे ते जर व्यंग असेल दुसऱ्याचं तर ते सांगू तोंडाला आपल्या आणू नये. चहाडाची माता व्यभिचारी न तत्वता. तिच्या आईवरून त्याला शिव्या दिली. तिची आई व्यभिचारी न असं म्हणावं लागेल जर चहाडी केली तर. पाहे संतांचे उणे छिद्र छळावया असुने. संत लोकांचं उणं पाहायचं. संत असं होतं गांजा ओढतोय दारू पितोय ते काय असं आपल्याला सांगायची एक गरज आहे. छिद्र छळावया असुने. छिद्र म्हणजे त्याचे व्यंग जे आहे ते सुने म्हणजे कुत्र्यासारखं दुसऱ्याचं वरण कुठं आहे छिद्र कुठं आहे ती हे झाडखोर लोक ते शोधून काढतात आणि बडबडतात. जाणो त्याच्या वाचे काही सोडिले गाठीचे. जाणो त्याच्या वाचे काही सोडिले गाठीचे. झाडखोर मनुष्य सर्जनाची काही उणीव दिसते काय ते सतत पाहत असतो. जसे कुत्रे त्रास देण्यासाठी शोधित असते. जाणो त्याच्या वाचे काही सोडिले गाठीचे. आणि तर त्याला त्याच्या ह्याचं की आपल्या गाठीचं काहीतरी सोडले असं त्याला वाटतं. आपलंच काहीतरी जाते असं सुद्धा आहे. म्हणून केव्हा चाडी सांगित मला तुझं ऐकलं की तो आपल्या तो गाठीला काय शिल्लक ठेवीत नाही लगेच तो सांगून मोकळा होतो. तुका म्हणे घात व्हावा ऐसी जोडी मात. तुकाराम महाराज म्हणतात घात होईल दुसऱ्याची. तुका म्हणे घात म्हणजे आपला सुद्धा त्यामध्ये घात होईल अशा तऱ्हेची तो जोडणी करून ठेवतो प्राप्ती करून ठेवतोय. अशा चाडी केले तर त्या लोकांची समजा पोलीसकडे काय हे केलं चढी केली आणि गुन्हेगारांची चाळी केली तर माझी तू खबर दिलीस म्हणून त्याला मारून टाकतात. म्हणजे तर ती जोडी ऐशी केली मात्र तर आपलाच घात होईल असं त्यांनी तरतूद करून ठेवलेले आहे साठवून. चक्रवाक पक्षी किंवा सारस पक्षी असं म्हटलंय. चक्रवाक पक्षी आहे किंवा सारस पक्षी. नाही खंडो देऊ वाद आम्हा भांडवल भेद. शब्द सारसे भेटी नाही पडो देऊ तुटी. ते देवा तुझे माझ्यात द्वैत भक्तीचा संबंध आहे. तेच आपले प्रेमाचे भांडवल आहे. तुझा माझा हा शब्दरूप संवाद नव्हे तर ही रात्र नदीच्या आईल्या तीरावर चक्रवाक पक्षाचा नर आणि पहिल्या तीरावर चक्रवाक पक्षाची मादी एकमेकाला भेटीसारखे साध घालत असतात.
पण ही ताटातून रात संपताच संपते. चक्रवाक पक्ष असतात तर त्याची बाधी एक नदीच्या एका बाजूला, तांदळ एका बाजूला असतात आणि ते एकमेकाला साथ घालतात. तर रात्रीचं त्याला काही दिसत नाही इकडं. रात्रमध्ये अशी ओरडत असतात आणि दिवस उघडला की दिसतात. मग ते एकमेकाला मांजर मारी जाऊन भेटतात. तसं देवा म्हणतोय की मी तुला सारखा असा हे करतोय, तुझी मला केव्हा भेट होईल. मी सारस पक्षासारखे तुझीसारखे नाव घेतोय, तुझी मग देवा मला केव्हा भेट होईल. आणि पुढचा पक्ष आहे, पुढचा हे आहे आळस. तुका म्हणे आळस तोची कारणांचा नाश. आळस जो आहे तो सगळ्या कामाचा नाश करणारी गोष्ट आहे असं समजा. तुका म्हणे आळस तोची कारणांचा नाश. आता पुढचा आहे तो चकोर पक्षी. चकोर पक्षी, चकोर पक्षी तर हा चांदण्या असली की तो चकोर जो आहे पक्षी, तो चांदण्यामध्ये की अमृत असते म्हणत, चंद्राच्या ह्याच्यातनं अमृत असते. तर तो चकोर पक्षी ते चंद्रातनं जे अमृत आहे तो सारखं टिपून घेतोय. चांदण्या उभावलं की चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा. चंद्राचे अमृत आहे ते चकोर पक्षी आहे, तो तृप्त होतोय, पारणं होतोय. पारणं म्हणजे उपवास सोडणं. उपवास सोडलं तर ते पारणं किंवा जेवण होणं असं आहे. तर चंद्राचं अमृत हे चकोर पक्षी खातो. भ्रमरासी चारा सुगंधाचा. आणि भ्रमर, कमळावर जर भ्रमर जाऊन बसते, फुलावर ते भ्रमर जाऊन बसतो, भुंगा जाऊन बसतो, तर तो सुगंधावर, त्याच्या सुगंधामध्ये तो हे जातो. भ्रमरासी चारा सुगंधाचा. अधिकारी ते येथे घेती हातवटी, परीक्षवंता दृष्टीस रत्नदेसी. जे अधिकारी लोक आहेत त्यांना ते चंद्राचं अमृत कोणाला मिळतंय, चकोराला मिळतंय. सुगंध कोणाला मिळतो, त्या भ्रमराला मिळतो. तसं हे जे चांगले परीक्षवंत आहेत त्यांना रत्न कळतं. तसं जे अधिकारी पुरुष आहेत ते देवाची प्राप्ती त्यांना होते. परीक्षा असते त्याला रत्न मिळतं. रत्न कोणता आणि दगड कोणता कळतं. तर अशा प्रकारे जे अधिकारी लोक आहेत त्यांना ही प्राप्ती होते देवाची सुद्धा. असे संत लोक असतील त्यांनाच प्राप्ती होते. आता चकोराचं सुद्धा म्हणाल, कामिनीशी जैसा आवडे भ्रतार. बायकोला आपला नवरा ज्याप्रमाणे आवडतो त्याप्रमाणे इच्छिती चकोर चंद्र तैसा. चकोर पक्षी आहे ते चंद्राची इच्छा करतात. चंद्र त्यांना आवडतो, चंद्राला पाहिल्यावर त्यांना आनंद होतो. आता कस्तुरी मृग म्हणून एक आहे, हिमालयामध्ये असते, काल मी सांगितले ते. तर त्याच्या बेंबीमध्ये एक असं तपकिरीसारखा असं हे असते कस्तुरी. केशर कस्तुरी, ललाटी, ते ह्याच्यात आरतीत म्हणत नाही काय. तर तसं तर कस्तुरी जी आहे ते ह्याच्यासारखी असते, पिवळी असते ती. आणि हरणाच्या बेंबीच असते ती. तिचा सुवास चांगला एक मैलभर जातो, इतकी ती सुवासिक असते. मग त्या हरणाला कस्तुरीच्यामुळं मारतात, त्याच्या बेंबीतलं ते काढून घेतात आणि मग ते थोडंसं त्याचं भेसळ करून विकलं जात आहे. मृगाचे अंगी कस्तुरीचा वास, असई ज्याचा नास, असई ज्याचा त्यास नसई ठावा. आणि कस्तुरी जे मृग आहे ना त्याच्या बेंबीत ते असते, पण ते कुठं सुवास आहे आणि बाहेरच हुडकीत फिरते सगळ्या ह्याच्यातनं. तर त्याच्याच बेंबीमध्ये ते सुवास आहे, कस्तुरी आहे, त्याला कळत नाही. ते सगळे हेलपाने घालत फिरते. असे ज्या त्याचा रास नसे ठावा. आता चातक पक्षी म्हणून आहे. पाहते चातक नेघे भूमी जळा, वरुषे उन्हाळा मेघ तया.
चातक नावाचा एक पक्षी आहे. तो पक्षी जमिनीतलं पाणी पित नाही, तळ्यात जाऊन नदीत जाऊन पाणी पित नाही. आकाशातल्या वर थेंब आले तर ते पिते आणि आकाशातनं पडणारे थेंबच ते पाणी पिते आणि ते जमिनीचं हे घेत नाही. त्यामुळं त्या पक्षाला पाणी मिळावं म्हणून उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याच्यासाठी 4 थेंब का असणं पावसाचे देव पाडतो. आता काही पाण्यावरनं हे पडतील, जे झाडावरती जे पाणी दव पडते त्याचे तो पाणी पित असेल, किंवा तो मारुती चित्तमपल्ली मुनियातला जंगलची देडी म्हणून लिहिणार आहे, तो म्हणतो हे चातक पक्षी जूनच्या सुमाराला आफ्रिकेतनं येतात, आफ्रिकेतून. आणि हे झालं की इथला पावसाळा संपला घेऊन ते तसं तिकडे, कारण विषुववृत्ताच्या बाजूला 12 महिने पाऊस असतो, तिकडेही चातक पक्षी परत जातात. असं आहे. वर्षे उन्हाळा मेघ तया, चातक पाखरू त्यासी वर्षे मेघ धारू. चातक जो पाखरू आहे त्याच्यासाठी मेघाच्या धारा पडतात. तसं देवाचे जर एवढे चातकासारखी वाट बघितली तर देव सुद्धा तिथं येऊन भेटतो तुम्हाला. चातका लागूनी मेघ नित्य वर्षे, तो तुझ उदास करील केवी. तुकाराम महाराज म्हणतात, अरे चातक पक्षासाठी रोज पाऊस पडतोय, रोज त्याच्यासाठी, आणि मग तुझ्यासारख्या भक्ताला उदास काय म्हणून करी. चातकाला पाऊस पडतोय, तुझ्यावर तो आपोआपच प्रेम करी, तुझं हे करी. चातका पक्षी नेघे भूमी जळ, त्यासाठी घननीळ नित्य वर्षे. की त्यासाठी भूमिजळ घेत नाही, आणि तो घननीळ म्हणजे परमेश्वर जो आहे, घननीळ म्हणजे वर्षा पाऊस. घन म्हणजे ढग, घननीळ म्हणजे काळे ढग, आणि त्यासाठी हा वरून नित्य वर्षाव करत असतो. तर ह्या ढगांचं सुद्धा वर्णन, ढग जे आहेत ना ते, तर वि स खांडेकर म्हणून जे लेखक एक झाले, लेखक वि स खांडेकर, हां, तर त्या वि स खांडेकरांचं एक हे आहे, 2 ढग म्हणून एक कथा छोटीशी कथा किंवा ललित लेख आहे त्याचा. तर त्यामध्ये तिथे असं आहे की विजांचा कडकडाट चाललेला होता आणि आकाशात सगळे काळे मेघ दाटलेले होते, आणि एक मेघ खाली यायला होता, आणि पांढरे ढग वर निघालेले होते. पांढरे ढग वर जातात आणि काळे ढग खाली, काळा ढग खाली यायला होता. त्या दोघांची वाटेत गाठ पडली. तर त्या काळ्या ढगाने तो पांढऱ्या ढगाला विचारलं, तू कुठे निघालात? मी म्हणला स्वर्गात निघालो. आणि म्हणून त्याला तुच्छतेने बघितलं, आणि तो म्हणला तू कुठे निघालास? तो म्हणला मी पृथ्वीवर निघालो. तू म्हणला तू कशाला स्वर्गात निघाला? मी म्हणला इंद्राच्या जवळ जाऊन बसणार एवढे माझे आहे. तर तू काय करा? तर तो म्हणला पृथ्वीवर जरा अन्न पाणी नाही, काय नाही, वाळून सुकून गेलेले आहेत, पशु पक्षी सगळे हे आहेत, अन्नधान्य कोणाला मिळत नाही. त्यांना शांत करण्यासाठी मी खाली निघालोय काळा ढग म्हणला. तर तो पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने म्हणला, खाली कशाला जातो? मी स्वर्गात निघालोय, पांढरा ढग मी मोठा आहे. तो पांढरा ढग जो आहे ते देवाच्या त्या स्वर्गाच्या दारात पोचला, आणि त्यांना आत प्रवेश व्हायचा. तिथं दरवाज्यावर त्याचा पहारेकरी बसतात. तो म्हणला मला आत प्रवेश द्या. तर तो म्हणला आत सगळ्या जागा फुल झालेल्या आहेत, एकच जागा मोकळी आहे. मला एक जागा मोकळी आहे, ती मला द्या. ती म्हणजे ती तुझ्यासाठी नाही, तो जो काळा ढग पृथ्वीवरती शांत करण्यासाठी गेला आहे तिच्यासाठी ही जागा आहे, तुझ्यासाठी नाही. तर हे घननीळ वर्षे म्हणजे निळा असा जो येतोय तो चातकासाठी वर्षा असं ते आहे. आता चाकरी कशी करावी?
चाकरी म्हणजे नोकरी कशी करावी, सेवा कशी करावी दुसऱ्याची, आपल्या मालकाची. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. चाकरी केल्या खेरीज अनुचित खायचं नाही ना, काम न करता शाळेला न जाता पगार घ्यायचा मास्तर. हे सगळं हे करायचं, नोकरीला जायचंच नाही, पगारा दिवशी तेवढा हजर. चाकरी वाचुरीच खाणे अनुचित वेतन. वेतन खाणं हे वाईट आहे, अनुचित आहे. धणी काढो निया निजा, करील हे कामाची पूजा. धणी काढो निया निजा, करील हे कामाची पूजा. पण चाकरी जर योग्य केली तर त्या चाकराचा धनी आपल्या पदरातील योग्य असा मोबदला काढून देऊन त्याचा गौरव करील, त्याची पूजा करील. उचिता वेगळे अभिलाषी तोंड काळे. जेवढी काम केलेलं आहे तेवढंच ते घ्यावं, पण काळ तोंडा योग्य घ्यायला येत नाही. जास्तीच तो आपलं वेतन घेतोय, जास्तीत हा काळतोंडा माणूस वेतन घेत असतो. उचिता वेगळे अभिलाषे तोंड काळे. सांगे तरी तुका पहा लाज नाही लोका. हे अशा तऱ्हेनं चाकरी न करता जे असे फसवाफसवी करून पगार खातात, तर तुकाराम म्हणाला ह्या लोकांना लाज नाही, असे हे लोक आहेत. आता चित्त शुद्ध असावे. चित्त हे शुद्ध पाहिजे. पाठीमागे आपण लिहिलेले की पहिलाच अभंग आहे, चित्त शुद्ध असावं, चित्त हे असावं, अंतरंग शुद्ध असावं. तर त्यापैकी हे चित्त शुद्ध असावं. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया. जर चित्त शुद्ध असलं आपलं तर शत्रू सुद्धा मित्र होतोय. शत्रूला असं वाटतंय काय म्हणून आपण याचा ह्याला विरोध करतो, तो मित्र होतोय. इतकंच नव्हे, तुकाराम महाराज ते जंगलात जाऊन बसायचे आणि 15 दिवस नाही, तिथं साप काय वाघ बिबट्या किती जंगल असायचे, परंतु ते 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 त्यांना मित्र होत होते. साप विंचू वाघ हे सगळे जर ते खात त्यांना चावत नव्हते. विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्यनीत होय त्यासी. विषते अमृत, अनेक वेळा विष प्यायला दिलं तर ते अमृत होते. देवाचे जर चित्त आपलं शुद्ध असलं, विष सुद्धा अमृत होते. आणि आघात ते हित. आघात, एखादा जाईत होता रस्त्यानं आणि एक जनावर हे पक्षी दाखवत होता त्याच्यावर माळ्यावर, आणि ते गोफड वगैरे जे हातात असते, गोफडीने त्याने मोठा दगड मारला, तो बरोबर ह्याच्या कमरेत लागला आणि कुबड होतं, ते सप्पय झालं. तर ते आघात ते हित. आघात झाल्यावर सुद्धा हित होते. आमच्या कपडेश्वरला एक मुसळे म्हणून होता, शेवटी विठ्ठल मुसळे त्याचा बाप, तर दादू मुसळे म्हणून. त्याचा पाय मोडला होता, म्हणजे काहीतरी हे झालं आणि असा गुडघा वाकतच होता, असाच होता जन्मभर. आणि पुढं तो पिंजरा भरायला गेला आणि पिंजऱ्याच्यावर होळी उचलला आणि होळी सोडून ते पिंजरा भरीत होता. काय झालं, तिथनं जे पडला का नाही, त्याचा पाय मोडला गुडघ्यात आणि सप्पाईत झाला. पुन्हा व्यवस्थित चालायला लागला. आघात ते हित. आघात करून सुद्धा अनेक वेळा हित होतंय. अकर्तव्य नीत होय त्यासी. काही न करताना सुद्धा त्याचं चांगलं होत आहे. दुःख ते देईल सर्व सुख फळ. त्याला दुःख द्यायचं म्हटलं तर त्याला सुख होऊन जाईल. होतील शीतळ अग्निज्वाळा. त्याच्यावर जर त्याला विस्तवाट टाकला तरी सुद्धा शीतळ होईल. तुकारामांच्या अंगावरती त्या बाईनं कसा शोभा कसा तेच होतं, गरम पाणी होतं, पण ते गरम पाणी सुद्धा त्याला शीतलच वाटलं. आवडेल जीवाचे परी सकळा अंतरी एक भाव. आणि ह्या सगळ्या तो माणूस सगळ्या जीवांना आपल्या जीव की प्राण असा जीवस्य कंठस्य असा प्रिय होईल. आणि सगळ्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या अंतरामध्ये
ह्याचा अंतर शुद्ध असल्यामुळं सगळ्यांच्या अंतरामध्ये ह्याच्याबद्दल प्रेम निर्माण होईल. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जे ते येणे अनुभवे. जर लोक सगळे तुमच्याशी चांगली वागायला लागली तर समजावं देवानं तुमच्यावर कृपा केलेली आहे. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जे ते, जाणी जे म्हणजे जाणावं की येणे अनुभवे. सगळं जग जर आपल्याबरोबर चांगलं वागायला लागलं तर समजावं देवानं आपल्यावरती कृपा केलेली आहे. आता पुढचा अभंग आहे, निर्वैर व्हावे सर्वभूतासवे, साधन बरवे हेची एक. सर्व भूतमात्रांच्या बद्दल निर्वैर व्हावे, कोणाशीही वैर करू नये, निर्वैर व्हावं. आणि हे एक सगळ्यात ईश्वर प्राप्तीचं सगळ्यात याचं चांगलं साधन काय असेल तर वैर कुणाबरोबर करू नये, निर्वैर व्हावे सर्व भूतमात्रांच्या बद्दल. तरीचा अंगीकार करील नारायण, बडबडतो सीन येणे वीण. आणि तुम्ही असं जर निर्वैर केलं झाला, कोणत्याही भूतमात्राविषयी तुमच्या जर मनामध्ये हे वैर नसलं, शांती असली, समाधान असलं, सद्भाव असला तर तुमचा देव अंगीकार करील. अंगीकार तरीचा अंगीकार करेल तरच तुमचा नारायण तुमचा अंगीकार करील, तुमचा स्वीकार करील. बडबडतो सीन येणे वेळ. आणि ह्या खेळी उगाच तुमचा बडबडून काय उपयोग होणार नाही, त्रास तेवढा तुम्हाला होईल. सोयरे पिशून समानाची घडे, चित्त पर ओढे पर उपकारी. ज्याला आपले सोयरे जिव्हाळ्याचे लोक व पिशून म्हणजे परके लोक हे समान वाटतात, ज्याचे मन परोपकाराकडे धाव घेते त्यांना देवाची प्राप्ती होते. सोयरे पिशून समानाची घडे, चित्त पर ओढे उपकारी. तुका म्हणे चित्त झाली या निर्माळ, तरीच सकळ केले होय. चित्त जर निर्मळ झालं तर आपण चित्त शुद्ध झालं तर आपलं सार्थक होईल, सर्वाची आपल्याला प्राप्ती होईल. आणि पुढचा अभंग आहे, देव अवघे प्रतिपादी, वंद्य सकळा एकानंदी. आता हे कसं चित्त शुद्ध आहे तुझं आहे ना काय, मग सगळे हे देव आहे, सगळं हे प्राणी मात्र सगळं जीव आहे. मग एखाद्याची निंदा काय म्हणून करतोस? सगळे जे जग आहे तर तू निंदा दुसरे एखाद्याची काय? देव अवघे सगळे देव आहेत ना, मग सगळ्यांचे वंदन करतोस ना, मग एकाची तरी निंदा कशाला करतोस? तेथे अवघे गेले वाया, एकाची निंदा केली तर सगळं फुकट गेलं. विष घास एकी ठाया. घास सगळं जेवण आहे त्याच्यामध्ये जरासं विष घातलं, एक घास जरी विष घातलं तरी सगळं जेवण फुकट जात आहे. जर एकाची निंदा केली तर सगळं फुकट जात आहे. सर्वांग कुरवाडी उपटी एक रोमावळी. सगळ्या अंगावरनं हात फिरवायचा आणि एक केस उपडण्यात कळीत नाही, तसे कशाला एकाची निंदा का करता? तुका म्हणे चित्त नाही जयाचे अंकित. तुकाराम म्हणतात ज्याचं चित्त स्वतःच्या ताब्यात नाही तर त्याचा काही उपयोग नाही. तर चित्त आपल्या ताब्यात पाहिजे आणि कोणाची निंदा केली नसली पाहिजे, असं आहे. 9:30 झाली. बस.